ग्रीक लोकांमध्ये स्वतंत्र लोक व गुलाम लोक असे दोन प्रकार असत. सॉक्रेटिस सारख्या विचारवंत लोकांसही वाटे की काही लोकांस ईश्वरानेच गुलाम म्हणून जन्मास घातलेले असते. आपल्याकडे सुद्धा शूद्र वगैरे ईश्वरानेच निर्माण केले म्हणूनच ते तसेच गुलाम राहणे युक्त असे समजण्यात येईल. इतिहासात त्याच गोष्टी आपणास सर्वत्र दिसून येतात. या गुलाम समजले जाणाऱ्या ग्रीक लोकांस काही बाबतीत मुळीच अधिकार नसत. आपल्याकडे शूद्रास वेदाध्ययन किंवा दुसरे चांगले धंदे करण्याची परवानगी नसे. तसेच ग्रीस देशात होते. एकदा तर एक असा कायदा करण्यात आला की शिल्पशास्त्राचा अभ्यास फक्त स्वतंत्र लोकांनीच करावा. निरनिराळ्या मूर्ती, पुतळे वगैरे गुलामांनी करता कामा नये. जर त्यांनी शिल्पकलेचे नमुने केले तर त्यास भयंकर शिक्षा कायद्याने ठरवण्यात आली होती. या ग्रीक लोकात क्रेऑन म्हणून एक गुलाम होता. तो स्वतंत्र ग्रीक लोकांचा जसा गुलाम व एकनिष्ठ सेवक होता, त्याचप्रमाणे सौंदर्य देवतेचा, कला देवतेचा पण एकनिष्ठ भक्त होता. सौंदर्य ही त्याची देवता होती. ज्याची त्याची देवता त्याच्या वृत्तीप्रमाणे असते हे दास म्हणत. स्वदेश हा माझा देव आहे आणि स्वजन सेवा ही माझी देवपूजा आहे. प्रत्येकाचे विशिष्ट देव म्हणजे त्याचे देवच असतो. या क्रेऑनची देवता शिल्पकला होती. तो स्वतः उत्कृष्ट शिल्पकार होता व उत्कृष्ट मूर्तीसंघ तो तयार करीत होता. तत्कालीन दुसरा प्रसिद्ध शिल्पी फिडियस याची त्याला वाहवा मिळवायची होती. त्याप्रमाणे अस्थेनच्या त्यावेळच्या सूत्रधार व महान मुत्सद्दी पेरिक्लस हाही आपण केलेल्या मूर्ती पाहून प्रसन्न होईल असे त्याला वाटत होते. मूर्ती तयार करण्यात त्याने सर्व कौशल्य ओतले होते. स्वतःचे हृदय, मेंदू, सर्व जीवनच त्यासाठी त्याने अर्पण केले होते. आपण करतो हा पुतळा अपूर्व होईल असे त्याला वाटत होते. आपणास सर्वजण धन्यवाद देत आहेत हेच त्या स्वप्नासही दिसे. ग्रीक लोकांची सर्वश्रेष्ठ देवता जी अपोलो, तिची क्रेऑन रोज नवीन स्फूर्ती देण्यास मनापासून प्रार्थना करी. आपल्या हातून ज्या मूर्ती घडत आहेत त्या अपोलोच्या स्मृतीमुळेच घडत आहेत आणि म्हणूनच त्या उत्कृष्ट होणार असे क्रेऑनला खरोखर वाटे. श्रद्धा बल बाहुबल. श्रद्धेसारखे बल नाही. आपल्या समोरचा मूर्तीसंघ जणू हाडामासाचाच आहे, जिवंतच आहे असे क्रेऑन यास वाटे. पुतळा, तो मूर्तीसंघ अद्याप पुरा झाला नव्हता. तोच वर सांगितलेला कायदा जाहीर करण्यात आला. क्रेऑन गुणी व कलाभक्त होता, पण गुलाम होता. पुतळ्याचे काम तसेच अपूर्ण सोडल्याशिवाय त्याला गत्यंतर नव्हते. ज्या देवतेची तो पूजा करत होता त्याच देवतेस त्याला सोडून जाणे प्राप्त झाले. फिडियस, पेरिक्लिस वगैरेंकडून शाब्बास म्हणवून घेऊ वगैरे ती सुखस्वप्ने संपली, मावळली. उत्पद्धन्ते विलयन्ते दरिद्राणा मनोरथा हेच एकंदरीत कटू सत्य त्याच्या अनुभवास आले. परंतु भगवंत खऱ्या भावनेला, उत्कृष्ट निश्चयाला सहाय्य करतो. क्रेऑन याची एक बहीण होती. तिचे नाव क्लिऑन. भावाच्या मनास बसलेल्या जबर धक्क्यामुळे क्लिऑन खचली, खिन्न झाली. ती परमेश्वरास म्हणाली, देवा, तू अमर आहेस, अनंत आहेस, तू सर्व सत्ताधीश आहेस, तू माझा आधार आहेस, तू माझी आशा आहेस. रोज तुझ्या चरणकमलावर मी भक्तिभावाने फुले वाहिली आहेत. तू आमचा सहाय्य करता हो, माझ्या भावाचा संकटकाळाचा सखा हो. परमेश्वराची करुणा भाकून क्लिऑन क्रेऑनला म्हणाली, भाऊ, कष्टी होऊ नकोस, चिंता करू नकोस. आपल्या घराला तळघर आहे ना, गुप्तपणे आपले काम कर. तेथे काळोख आहे, पण मी दिवाबत्तीची व्यवस्था करते. तुला तेथे अन्न पाणी मी आणून देत जाईन. तुझे काम सुरू ठेव. परमेश्वर तुझा सहाय्यकरी झाल्याशिवाय राहणार नाही. बहिणीच्या त्या उत्साहप्रद व प्रेमळ सांगण्यावरून क्रेऑन तळघरात जाऊन काम करू लागला. त्याची बहीण त्याचे सर्वदा संरक्षण करीत होती. रात्रंदिवस पहारा करून त्या गोष्टीची तिने कोणासही दाद लागू दिली नाही. धोक्याचे काम होते. उघडकीस येते तर उभयंतांचे मरण होते.
क्रेयॉन आपल्या मूर्ती घडवण्यात पुन्हा सर्व संकटे विसरून तल्लीन होऊन गेला. थोड्याच दिवसात अथेन्स येथे कलाविषयक वस्तूंचे जंगी प्रदर्शन भरावायचे होते. पेरिक्लस हा चतुराग्रणी या समारंभाचा अध्यक्ष व्हायचा होता. तो ठरलेला दिवस उजाडला. पेरिक्लस मुख्य स्थानावर अविष्ठित झाला. त्याच्या शेजारी त्याची गुणी पत्नी ॲस्पेशिया ही बसली होती. सर्वात नामांकित कुशल शिंपी फिडियस तोही तेथे बसला होता. मोठा तत्वज्ञ सॉक्रेटिस तो पेरिक्लस जवळ शोभत होता. प्रसिद्ध नाटककार सेफोक्लिस हाही हजर होता. अशा प्रकारे मोठमोठे गुणी व विद्वान लोक, कवी, चित्रकार, शिल्पज्ञ व मुत्सद्दी तेथे हजर होते. ग्रीस देशातील हजारो लोक तो समारंभ पाहण्यास आले होते. प्रदर्शन उघडण्यात आले. तेथे नाना प्रकारची सुंदर कामे होती. तेथे मनोहर पुतळे होते, नक्षीकामे होती. मोठमोठ्या कलाविदांनी तयार केलेले उत्कृष्ट नमुने तेथे हारीने मांडलेले होते. परंतु त्या सर्व वस्तूत एक मूर्तीसंघ अलौकिक ठरला, सर्वोत्कृष्ट ठरला. प्रत्यक्ष अपोलो देवतेनेच तो घडवला असे सर्वांस वाटू लागले. त्या मूर्ती जिवंत होत्या. त्यांचे ओठ बोलत आहेत, मानेच्या शिरा उडत आहेत असेच वाटत होते. त्या मूर्तीसंघाची सर्वांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. शिल्पज्ञाचा राजा जो फिडियस याने मोकळ्या व असूयारहित वृत्तीने सांगितले, हे काम दैवी आहे. मनुष्याच्या हातून काम होणे कठीण. या पुतळ्यास त्या मूर्तीसंघास बक्षीस देण्याचे ठरले. परंतु कोणी अभिनव शिल्पकाराची ती उत्कृष्ट कृती, कोणाच्या हातांची ही दैवी स्वर्गीय सौंदर्याची कृती घडली गेली. भालदार चोपदारांनी पुन्हा पुन्हा पुकारा केला, परंतु शिल्पकार पुढे येईना व कोणास माहिती दिसेना. सर्व लोक अधीर झाले. हे काम एखाद्या गुलामाचे तर नसेल ना, असा पेरिक्लसने प्रश्न केला. इतक्यात एक सुंदर मुलीला लोक ओढीत आणत होते. सर्वांचे लक्ष तिकडे गेले. तिचे केस विस्कळीत झाले होते, परंतु लोकांचे लक्ष तिच्या करुण स्थितीकडे नव्हते. त्या मुलीला अध्यक्षांसमोर आणून उभे करण्यात आले. सर्वांचे डोळे तिच्याकडे लागले. ती काय बोलते, काय प्रकरण आहे याबद्दल उत्कंठा वाढत होती. सर्व प्रेक्षक सागर हेलावत होता. गर्दीमुळे पुढे मागे होत होता. सरकारी अधिकारी ओरडून म्हणाला, या मुलीस या शिल्पकाराचे नाव माहीत आहे, परंतु ही हट्टी उर्मट पोर ते सांगत नाही. पेरिक्लसने परोपरीने त्या मुलीस प्रेमळपणाने धमकीने विचारले, परंतु ती मुलगी स्तब्ध राहिली. ती शिल्पकाराचे नाव सांगेना. तिच्या डोळ्यात अढळ व अभंग निश्चय होता. मरणाची बेपर्वाई तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. ती पण एका पुतळ्याप्रमाणे स्तब्ध उभी आहे. हे पाहून पेरिक्लस संतापला व म्हणाला, कायदा कठोर आहे. कायद्याप्रमाणे मला वागले पाहिजे. या मुलीस कारागृहात घेऊन जा. तिला हातकड्या अडकवा. पेरिक्लसचा हुकूम. अधिकारी क्लिऑनला तुरुंगात घालण्यासाठी ओढीत नेणार. तोच पहा. एक तरुण गर्दीतून पुढे आला. त्याचा देह कृश झाला होता, परंतु त्याचे ते डोळे पहा. त्या डोळ्यात सर्व सौंदर्य देवताच अवतरले आहेत असे वाटत होते. किती तेजस्वी, सुंदर ते दोन डोळे. तो तरुण पुढे आला व म्हणाला, महाराज, या निरपराधी मुलीस क्षमा करा. तिचा अपराध नाही. ती माझी प्रेमळ बहीण आहे. खरा अपराध मी केला आहे. या मूर्ती माझ्या हातांनी घडवल्या आहेत. ते हे माझे हात, हे गुलामाचे हात आहेत. क्षुब्ध झालेला अविचारी भावनावश जनसमाज ओरडला, दोघांना खेचा, दोघांस तुरुंगात टाका, फाशी द्या गुलामांना. जनसमाजाने अशा प्रकारचा निकाल दिला व एकच कोल्हेकुई हल्लड सुरू केली. अध्यक्ष पेरिक्लिस उभा राहिला. पेरिक्लिसची चर्या पाहून पुन्हा सर्वत्र शांत झाले. एवढा जनसमाज होता, पण एक सुई पडली असती तर ती ऐकू आली असती, अशी शांतता उत्पन्न झाली. पेरिक्लिसच्या डोळ्यात अश्रुबिंदू आले होते, परंतु ते दाबून तो गदगद वाणीने म्हणाला, नाही, जोपर्यंत पेरिक्लिस जिवंत आहे तोपर्यंत मी यांना मरू देणार नाही. तो पुतळा पहा, पहा तरी त्या सुंदर मूर्ती. प्रत्यक्ष देवाच्या हातच्या त्या मूर्ती वाटत आहेत. मला माझ्या हृदयातून परमेश्वर सांगत आहे, अन्यायी कायद्यापेक्षा या जगात काहीतरी श्रेष्ठ आहे. हे जगास कळू दे. कायद्याचे ध्येय काय आहे? जे जे सत आहे, शिव आहे, सुंदर आहे, सत्य आहे,
त्या सर्वांचे संरक्षण करायचे. द हायेस्ट पर्पज ऑफ लॉ शुड बी द डेव्हलपमेंट ऑफ द ब्युटिफुल. अथेन्स जर जगाला ललांभूत व्हायचे असेल, अथेन्सची कीर्ती याव चंद्र दिवा करो राहो असे जर कोणास वाटत असेल, तर त्याने सत्य शिवसुंदर याची सतत पूजा केली पाहिजे. कलांची किती भक्तिभावाने अथेन्स पूजा करते हे जगाला कळू दे. कलांची अधिष्ठात्री, कलांची पूजा करणारी अशी ही अथेन्स नगरी विश्वात शोभूनही राहो. आणा त्या कृश तरुणास, त्या दैवी देण्याच्या तरुणास माझ्याजवळ आणा. तुरुंग त्याच्यासाठी नाही. सर्व समाज चित्राप्रमाणे तटस्थ राहिला. पेरिक्लसने मोठ्या प्रेमाने स्वतःजवळ बसविले. पेरिक्लसच्या पत्नीने विजय चिन्ह दर्शक माळा क्रेऑनच्या गळ्यात घातली. तिने क्रेऑनच्या बहिणीस आलिंगन देऊन पोटाशी धरले. पेरिक्लस, फिडियस, सॉक्रेटिस सर्वांच्या तोंडचे धन्यवाद ऐकून क्रेऑनचे हृदय ब्रह्मानंदाने भरून गेले. कलांची पूजा, गुणांचा गौरव कसा करावा हे ग्रीस देशाला, अथेन्स शहराला माहीत होते. क्रेऑन गुलाम होता, तरी त्याच्या गुणांची पूजा करण्यात आली. इसापनीतील म्हणून ज्या गोष्टी आपण वाचतो त्या सुंदर व बोधप्रद गोष्टी लिहिणारा इसाप हाही एक गुलामच होता. अथेन्सने त्याचाही गौरव करून त्याचा पुतळा उभारला. ज्या राष्ट्रातील जनतेला व सरकारला गुणांबद्दल आदर आहे, त्या राष्ट्राचा उत्कर्ष का होणार नाही? परंतु जेथे गुणांची बूज नाही, जाती भिन्नत्वामुळे जनतेस खऱ्या गुणाला मोल नाही, अधिकार मदामुळे सरकारलाही ते सहन होत नाहीत, त्या राष्ट्राचा उत्कर्ष केव्हा कसा होईल हे भगवंतासच माहीत. गोष्ट समाप्त.